नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. सर्वांना शुभ सकाळ. चला, सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आपल्या घरामध्ये खूप सारे कामं असतात. आपल्याला प्रत्येकीलाच कामं असतात. असं नाही का एकच जणी ला काम असतं किंवा तुला काम नाही आणि मला जास्त काम असं नाही. सगळ्या ताईंना खरंच खूप म्हणजे खूप कामं असतात प्रत्येकीला. आणि कसं असतं माहिती आहे का, आणि आपण काय करतो आता सांगते मी तुम्हाला. पण ज्या वेळेस आहे ना आपल्या कामांना उशीर होतो किंवा मग तो का उशीर होतो ते मी तुम्हाला सांगते. चला, आता इथे ना सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी इथे ना 7-8 वाजत आलेले आहे, म्हणजे 8 वाजत आलेले आहे. सकाळची सुरुवात झालेली आहे आणि माझ्या आणि इथे बाल्कनीमध्ये छान सकाळचं ऊन पण येतं. इथे 2-3 असे छोटे मोठे झाडं लावलेले, त्याला फुलं आलेली आहे आणि सकाळचे थोडंसं इथे ना माझ्या रूममध्ये इथे ना ऊन येतं. तर मग मी जरा वेळ म्हटलं चला आता उन्हातही बसूया. आणि बघा, आपली स्वतःची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे, कारण का सगळं घर आपल्यावर डिपेंड असतं. आता इथे ना जरा वेळ उन्हामध्ये बसली आणि आपल्या चेहऱ्यासाठी केसांसाठी सूर्यप्रकाश खूप गरजेचा असतो. झाला आता इथे ना जरा वेळ बसलेली आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि याच्या आधी पण आहे ना मी म्हणजे बघा सकाळीच पण माझं म्हणजे टिफिन झालेलं आहे, म्हणजे भाजी चपाती झालेली. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे आता मी तर पण पुढे शेअर करते तुम्हाला. त्याच्यानंतर इथे आंघोळ वगैरे झाली, देवपूजा झाली. आणि देवपूजा पण आहे ना रोज आहे ना मी आहे ना देवपूजा करत असते रोज. स्वामींची 11 माळे जप करत असते, ते पण माझं झालेलं आहे. आणि चला आता इथे म्हटलं ऊन येतं, जरा वेळ उन्हामध्ये बसली मी. घरामध्येच ऊन येतं माझ्या इथे. आणि म्हटलं चला आता त्याच्यानंतरचं सांगते मी तुम्हाला. आता बघा आपलं काय होतं असतं माहिती का ताईनं, तुमच्या बाबतीत असं घडत असेल तर तुम्ही नक्की करून बघा, कारण का मी पण पहिले अशीच करायची. आणि पहिले ना म्हणजे कसं मोबाईल घेऊन बसायचे. आता समजा आता इथं बसली नाही तर इथं मग मी मोबाईल आता उघडून बघितला ना, चला आता आपण काय करतो मग 5 मिनटं बघूया मोबाईल, किंवा मग कोणाचा मेसेज आलेला असतो गुड मॉर्निंगचा, किंवा मग आपल्याला गुड मॉर्निंग करायचं असतं दुसऱ्याला पण. आणि मग आपण 5 मिनटासाठी मोबाईल घेतला का त्याच्यामध्ये 10-15 मिनटं, अर्धा तास, 1 तास, आणि तो वेळ वाढतच जातो. आणि मग नंतर ठीक आहे चला आता आपण जरा वेळ मोबाईल पण उघडून बघू म्हटलं. यूट्यूबवरती काही ना काही चालूच असतं आपल्याला आपल्या पुढे काहीतरी एखादा व्हिडिओ आला असा नवीन, तर नाही आपण बघू आता 5 मिनटं. असं करता करता मग ते अर्धा 1 तास 2 तास होऊन जातात. आणि खूप वेळ होऊन जातो, खरंच असं होऊन जातं. पण मग आपले कामं पण महत्त्वाचे आहे, किंवा मग आपल्या वेळेवर जे कामं केले ते खरंच महत्त्वाचे आहे. आणि आपल्या शरीरासाठी पण सगळ्या गोष्टी खूप वेळेवरच करायला पाहिजे काही गोष्ट. आता मी अशीच करायची, मोबाईल अशी आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर जरा वेळ मोबाईल घेऊन बसायची. आणि मला खूप वेळ वेळ होऊन जायचा पुढे कामासाठी. माझे कामच लवकर होत नसायचे. मग आपण काय करतो, मग कोणाचा फोन आला किंवा मग आपल्या नातेवाईकांना आपण काय सांगत असतो कोणालाही, पण मला वेळच नाही, किंवा मग मला माझे कामच राहिले आपण असं सांगतो. पण खरंच ताई आपल्याकडे आहे ना की खूप म्हणजे खूप वेळ असतो स्वतःकडे, खूप काही करायला वेळ असतो आपल्याकडे, पण आपण आहे ना वेळ देत नाही दुसऱ्याला, असं असतं. तर मी नक्की करून बघा. आणि ह्या मोबाईलमुळे ना जास्त माणूस आहे ना बिझी होत चाललेलं आहे. त्याच्यामुळे ना मी अशीच करायची, मोबाईल घेऊन बसायची केवरही. पण मग एक बघितलं का दुसरं, दुसरं बघितलं का तिसरं, असं आवड होत चालते माणसाला. आणि मग मी आता काय करते, सकाळीच ठीक आहे मोबाईल घेते जरा वेळ, कारण कसं आपल्याला दुसऱ्याला कोणाला पण सकाळी गुड मॉर्निंग मेसेज वगैरे टाकायचे असतात, दुसऱ्याचे पण आलेले असतात आपल्याला, तेव्हा आपण घेऊ शकतो 5 ते 10 मिनटासाठी मोबाईल. त्याच्यानंतर मोबाईल अजिबात घ्यायचाच नाही जोपर्यंत आपले कामं होती नाही तोपर्यंत. म्हणजे मी असं करायला लागली, म्हणून माझे पण कामं लवकरच होतात आता मग. आणि मग सकाळीच आहे ना मग आता बघा इतकं काम झाल्यानंतर आहे ना आपण सुरुवात केली ना कामांना, मग आपलं बरोबर रुटीन बसतं आपल्याला सकाळीच. मग कपडे भांडे काय आहे नाही ते दिवसभराचे कामं झाल्यानंतरच मोबाईलला हात लावायचा. तुम्ही करून बघा ह्या पद्धतीने. आणि मग त्याच्यानंतर आहे ना मग ते कसं असतं आपण बघा वेळेवर आपला स्वयंपाक होत नाही, किंवा मग वेळेवर आपण जेवण करीत नाही, त्याच्यामुळे आपल्या शरीरासाठी पण ते चांगलं नाही. कारण का आपल्याला पण वेळेवर जेवणं गरजेचं आहे, किंवा मग आपल्या शरीरासाठी पण सगळ्या गोष्टी वेळेवर पाहिजे. मग आपण काय म्हणतो नाही मला हा त्रास होतो तो त्रास होतो. आणि आपल्यासाठी व्यायाम पण खूप गरजेचा आहे.
आणि त्याच्यामुळं मग ह्या गोष्टींना तुम्ही खरंच करून बघा. स्वतःसाठी वेळ द्या, थोडंसं शरीरासाठी आपल्या वेळ द्या, थोडंसं व्यायाम पण करायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग जेवण पण वेळेवर पाहिजे. आता गावच्या बायका बघा तुम्ही, त्यांच्याकडे ना खरंच काहींकडे अजूनसुद्धा मोबाईल नाही आहे. मोबाईल वापरतीच नाही त्या, काही वापरता काही वापरती नाही. पण सकाळी उठल्यापासून त्या कामांना लागताना, तर मग तुम्हाला सांगते त्यांचे कामं तेव्हाच होतात. म्हणजे तुम्ही म्हणाल ना 10 वाजता आहे ना, आता आम्ही पण गावाला कसं आमची पण शेती वगैरे आहे, आमची फॅमिली पण मोठी आहे. आणि त्याच्यामुळे ते सकाळी 10 वाजता आम्ही पण जातो आणि आम्ही गावाला गेल्यानंतर 10 वाजता आमचे जेवणं होतात सकाळी. आणि गावाला वगैरे नाश्ता वगैरे अजिबात करते नाही. आपण इकडे राहतो तर आपला नाश्ताच 10 वाजता, 10 10:30ला वगैरे असा होत असतो, कधीतरी करतो आपण. तर तुम्ही बघा, सकाळीच पण आपण कसं वेळेवर लवकर उठलं पाहिजे. आपण काय म्हणतो, नाही वेळेवर नाही उठायचं, जाऊ द्या, आरामात उठायचं, घरात कोणी नाही आपल्याकडे, असं होऊन जातं मग. पण वेळेवर उठणं गरजेचं आहे. देवाची पूजा पण वेळेवर करणं गरजेचं आहे. या गोष्टी तुम्ही करून बघा, स्वतःला अशी सवय लावून बघा. खरंच खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं, मनाला स्वतःलाच आपल्याला वेगळंच वाटतं पण. आणि मग त्याच्यानंतर आहे ना बघा, गावच्या बायका अशा परत त्यांचं ते 10 वाजताचं जेवण वगैरे झाल्यानंतर परत त्या दिवसभर शेतामध्ये राबतात, दिवसभर काम करतात बघा. त्यांना कसले आजार होती नाही, काही नाही. त्याच्यानंतर संध्याकाळी पण आहे ना 5-6 वाजल्यानंतर शेतातून आल्यानंतर आपली स्वयंपाकाची गर्दी. त्यांना नाही टी व्ही बघायला वेळ, नाही मोबाईल घ्यायला वेळ, किंवा मोबाईलच नसतात त्यांच्याकडे. असं असतं खेड्यागावामध्ये किंवा मग गावाकडच्या बायकांचं. त्याच्यामुळं त्यांना आहे ना कसले आजार होती नाही, कसलं काही नाही. आणि मग नंतर परत जेवण झाल्यानंतर व्यवस्थित झोप लागते त्यांना, कारण का दिवसभर थकलेले असतात, त्यांचं शरीर दमलेलं असतं. छान झोपतात, सकाळी परत फ्रेश वाटतं त्यांना. म्हणजे असं त्यांचं रुटीन चालू असतं. आणि आपण इकडे काय करत असतो, नाही आता उठू, आता आरामात उठू, आरामात उठले म्हणजे कामं पण आपले आरामात, त्याच्यामध्ये मध्येच आपण अर्धा 1 तास मोबाईल घ्यायचा. या पद्धतीने मग ते आपलं रुटीन सगळं बिघडून जातं. आता खरंच सकाळीच लवकर उठायचं. त्याच्यानंतर नाही तुम्ही बाहेर जॉबला गेला तरी घरामध्ये पण लवकर उठायचं, ती चांगली सवय असते. त्याच्यानंतर थोडाफार व्यायाम करायचा, त्याच्यानंतर अंघोळ, देवपूजा वगैरे आपले कामांना सुरुवात केली का सुरूच करायचे ते कामं, हळूहळू का होईना करायचे, पण मग सगळे कामं करायचे. आणि जेवढे आपण घरातले कामं करतो ना ताईंनो, त्याच्यापेक्षा आहे ना मग आपण आहे ना परत आपल्याला काहीतरी सुचतं, नाही बाबा कामांची आपल्याला आवड होत चालते. आणि मग ते आपण परत 1 ते 2 काम आहे ना जास्त करत असतो मग. आणि आपल्याला काय होतं मग, नाही आज आहे ना टाईम झाला म्हणून आपण, नाही आज आहे ना मशीनच लावून देऊ. आता भरपूर सगळ्यांकडे मशीन वगैरे आहे आणि सगळ्या गोष्टींवरती मशीन निघालेले आहे. आता गावाला तर बघा तुम्ही, एवढे मोठे घरामध्ये खूप फॅमिली मोठी असते आणि गावाला आहे ना अजून मिक्सर वगैरे वापरते नाही, पाट्यावरच एवढे मोठे मसाले वाटायला लागतात, किती वेळ लागतात, पण किती त्याच्यामध्ये मेहनत आहे बघू शकता. आपल्या शरीरासाठी पण ते खूप चांगलं आहे. ज्यावेळेस बघा पाट्यावरती आपण मसाला वाटतो त्यावेळेस आपल्या हातांचा खूप सारा व्यायाम होतो. कारण का आमच्या गावाला आहे ना, जेव्हा शेतामध्ये पण भरपूर लोक असतात, ते पण त्यांच्यासाठी पण जेवण द्यायला लागतं, किंवा आमच्या घरची पण फॅमिली मोठी. तर आम्ही स्वतः आहे ना गावाला आहे ना असं म्हणजे पाट्यावरती मसाला वाटत असतो. आणि आपण काय करतो, मिक्सरमध्ये पटकन फिरवून घेतो आणि सगळ्या गोष्टी, आपल्याला एवढं सगळे सुविधा असून तरी आपलं काही ना काही दुखणं पण चालूच असतं. त्याच्यामुळे ना खरंच तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने करून बघा. स्वतः सगळं व्यायाम थोडासा काही केल्यानंतर स्वतःचे काम आहे ना, आपले सगळे कामं आपल्या हाताने करून बघा तुम्ही. म्हणजे जास्त आपल्याला आहे ना गोळ्या औषधाची गरज नाही पडत, किंवा मग फ्रेश वाटतं आपल्याला, स्वतःलाच प्रसन्न वाटतं, छान वाटतं. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो मग, दुसऱ्याला पण वेळ देऊ शकतो ना. आपले कामच नाही झाले किंवा मग आपल्या घरामध्ये कोणी आलं तर नाही, आम्हाला वेळच नाही, मग ते कामच राहून जातात, असं होऊन जातं. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा ताईनं. खरंच आता चला मी इथं व्हिडिओ संपवते, इतका मोठा झालेला आहे. धन्यवाद.